नमस्कार, मी मधू. आजचा माझा विषय आहे की घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आपण काय करू शकतो. तर आपल्या घरामध्ये बघा खूप लोक येत असतात. सगळ्यांच्याच नजरा ज्या असतात किंवा सगळ्यांची जी काही आपल्याविषयी जी भावना असते ती प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह असते असं नाही. की कोण चांगल्या भावनेने आपल्याकडे बघत असतं तर कोण वाईट भावनेने बघत असतं. मग अशा वेळेला आपल्या घरामध्ये वाईट नजर किंवा आपण त्याला निगेटिव्हिटी म्हणतो ती येत असते. कधी कधी एखाद्याला बाहेरचं काहीतरी लागलेलं असतं किंवा म्हणतात ना की तू कसं तरीच करतो. घरातल्या बाकीच्यांना काही वाटत नाही, पण एखाद्या व्यक्तीला घरामध्ये कसं तरी वाटत असतं. हा निगेटिव्हिटीचा परिणाम असतो. या निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो. तर सगळ्यात पहिले मी हे ट्राईड आणि टेस्टेड हे उपाय आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी स्किप न करता हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि हा सगळा पूर्ण व्हिडिओ तुम्ही तुमच्या घरामध्ये ह्या सगळ्या रेमेडीज सगळे उपाय तुम्ही करून बघा. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. आणि आज मी बरेच वर्ष माझ्या घरामध्ये हे करत आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचं की दर शनिवारी आपल्या घरातले सगळी जी जळमटं आहे ती सगळी जळमटं काढून टाकायची. सकाळ घर स्वच्छ करून घ्यायचं आणि टॉयलेट बाथरूमसुद्धा साफ करून घ्यायचे. आणि नीट ऐका, एका पातेल्यामध्ये भरपूर गरम पाणी, अगदी उकळेल एवढं गरम पाणी करायचं. त्या पाण्यामध्ये चांगले 2-3 लिंबू पिळायचे. उकळत्या पाण्यामध्ये 2-3 पाणी जेवढं पाणी जास्त असेल तेवढे लिंबू जास्त घ्यायचे. समजा पातेल्यावर पाणी असेल त्याच्यामध्ये एक अख्खा लिंबू चांगलं पिळून घ्यायचं. त्याच्यामध्ये जाडं मीठ किंवा सैंधव मीठ त्याच्यामध्ये टाकायचं आणि ते असं उकळलेलं पाणी दर शनिवारी जिथे जिथे आपले संडास, बाथरूम, आपले बेसिन, जिथे आपलं सांडपाणी वाहतं त्या सांडपाण्याच्या त्या खड्ड्यामध्ये हे जे उकळतं पाणी आहे ते टाकायचं. हे का टाकायचं? त्याची निगेटिव्हिटी असते, जे राहूचा प्रभाव असतो ह्या अशा घाणेरड्या ठिकाणाहून येत असं की जिथे आपलं सांडपाणी जातं, खराब पाणी जिथे वाहतं तिथून राहूचा प्रभाव आणि निगेटिव्हिटी तिथून जास्त येत असते आपल्या घरामध्ये. आणि ज्या वेळेला आपण हे पाणी टाकतो त्यावेळेला निगेटिव्हिटी तिथल्या तिथे ती रिमूव्ह होत जाते. मग हे दर शनिवारी करायचं. अगदी शनिवारी नाही जमलं तर ॲटलिस्ट 15 दिवसातून एकदा तरी तुम्ही करा. हे सकाळ आपल्याला करायचं आहे. सगळ्यात पहिले आपण घर स्वच्छ करून घेतलं, जळमट दर शनिवारी काढून घ्यायचे आणि टॉयलेट बाथरूममध्ये हे गरम पाणी, उकळलेलं गरम पाणी, लिंबू आणि मिठाचं हे पाणी टाकायचं. त्यानंतर ते सगळं झाल्यानंतर काचेच्या बाउलमध्ये जाडं मीठ घ्यायचं. त्याच्यामध्ये एक फिटकिरीचा तुकडा आणि एक आपला भीमसेनीचं कपूर त्या वाटीमध्ये ठेवायचं. आणि ह्या सगळे बाउल्स जेवढे तुमच्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम आहे त्या टॉयलेट बाथरूमच्या खिडकीजवळ जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे आतमध्ये हे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. त्यांनी काय होतं तर निगेटिव्हिटीचा प्रभाव आपल्या घरामध्ये होत नाही किंवा निगेटिव्हिटी जास्त येत नाही, रिमूव्ह होऊन जाते निगेटिव्हिटी. हा झाला दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर जर तुम्हाला घरामध्ये एखाद्या व्यक्तीला खूप असं वाटत असेल की म्हणतात ना खूप त्रास होतोय, डोकं दुखतोय, अस्वस्थ होतोय असं जर वाटत असेल की बाकीच्यांना काही वाटत नाही पण एखाद्या व्यक्तीला खूप जडजड वाटते, काहीतरी घरामध्ये आहे असं वाटत असेल तर अशा वेळेला तुम्ही त्या व्यक्तीने क ला वेलांटी क्री, आपण काढतो ना, क ला वेलांटी क्री आणि अनुस्वार क्रीमचा जप त्या व्यक्तीने कंटिन्यू करायचा. क्रीम हा काली मातेचा बीजमंत्र आहे आणि ह्या बीजमंत्राने निगेटिव्हिटी शक्ती जी असते ती आपल्या घरातून निघून जाते. त्या व्यक्तीला जर तो त्रास होत असेल तर तो त्रास कायमचा निघून जातो. पण असं नाही की जरा केलं, कंटिन्यू येता जाता जेव्हा जमेल शक्य असेल तेव्हा क्रीमचा जप करायचा. आणि आपल्या डाव्या हाताच्या हे जे मनगट आहे ह्या मनगटावर लाल पेनाने क्रीम लिहायचं. डाव्या हाताच्या मनगटावर क्रीम हे लिहायचं आणि क्रीमचा जप करायचा. तसंच तुमच्या घराच्या वास्तुदोष जरी तुमच्या घरामध्ये असेल तरी सुद्धा आपल्याला घरामध्ये अस्वस्थ वाटत असतं. निगेटिव्हिटीचा परिणाम अशा वेळेला जास्त होतो की ज्या वेळेला घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर निगेटिव्हिटीचा परिणाम जास्त होतो. तर अशा वेळेला घरात प्रत्येक रूममध्ये असं लाल पेनाने एका कागदावर क्रीम लिहायचं आणि प्रत्येक रूममध्ये हा असं क्रीम लिहिलेला कागद प्रत्येक रूममध्ये प्रत्येक भिंतीवर किंवा एक भिंतीवर ते चिकटवून ठेवायचं. त्याने वास्तुदोष पण कमी होतो आणि निगेटिव्हिटीचा प्रभावसुद्धा आपल्या घरामध्ये किंवा आपल्याला त्याचा कमी प्रभाव जाणवतो. तर हे उपाय जे आहेत ते ट्राईड अँड टेस्टेड आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी हे उपाय नक्की करून बघा. आणि माझा हा चॅनल आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आशा करते की तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल. धन्यवाद. नमस्कार.